मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। विशेषतः मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। घाट विभाग आणि टोल नाक्यांजवळ वाहनांचा वेग अत्यंत मंदावलाय। प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतंय। दरम्यान आज मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलाय। यामुळे इतर ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेकडे तुलनेने दुर्लक्ष झाल्याची भावना वाहन चालकांकडून व्यक्त केली जाते। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पुणे, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जात असल्यानं कोंडी अधिकच वाढली आहे। प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पोलिसांचा मोठा फौजफाटा या उद्घाटनस्थळी असल्यानं कोंडी सोडवण्यात अडचणी निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। तर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। घाट विभाग आणि टोल नाक्याजवळ वाहनांचा वेग अत्यंत मंदावलाय। प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतंय। तर आज मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्याकडून। सारिका, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि घाट विभाग आणि टोल नाक्याजवळ वाहनांचा वेग अत्यंत मंदावलाय। त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे। आणि आज मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे येणार आहेत। त्यामुळे सगळी पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या परिसरात तैनात करण्यात आला। त्यामुळे इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्थेकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याची भावना वाहन चालकांकडून व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद सारिका, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।